चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, सोन्याच्या म्हणून पितळ्याच्या पट्ट्या दिल्या आणि त्या व्यक्तीला 4 लाखांना गंडा घातलेला आहे. तर याबद्दल आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सोन्याच्या म्हणून पितळ्याच्या पट्ट्या दिल्या, तर त्यात फसवणुकीबद्दल धाराशिव ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तर पूर्ण माहिती पहा जेणेकरून आपणही व्यवहारामध्ये फसणार नाही. तर एका अनोळखी पुरुष व महिलेने विश्वासात घेऊन शहरातील एका 31 वर्षीय तरुणास सोन्याच्या म्हणून पितळ धातूच्या पट्ट्या देऊन सुमारे 4 लाख रुपयांचा गंडा घालण्याची घटना 26 मे रोजी उघडकीस आली आणि या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि धाराशिव शहरातील बौद्धनगर भागातील हरचंद्र कदम या 31 वय आहे आणि 20 मे रोजी दुपारी 4 वाजता वैराग येथे गेले होते आणि तिथे त्यांना एक अनोळखी पुरुष आणि महिलेने गाठले. कदम यांना विश्वासात घेऊन आमच्याकडे सोन्याच्या पट्ट्या आहेत, त्या आम्हाला विकायच्या आहेत असे सांगितले आणि असे सांगून त्या व्यक्तीचा म्हणजेच कदम या व्यक्तीचा विश्वास संपादन केला. आणि विश्वास ठेवून रोहित कदम यांनी काय केले की सोन्याच्या पट्ट्याच्या बदल्यात त्यांना 4 लाख रुपये दिले. तर मित्रांनो, सहजच कोणीही विश्वासात येऊ नये. आणि त्या कदम या व्यक्तीने 4 लाख रुपये दिल्यानंतर रक्कम हातात पडताच दोन्ही आरोपी पट्ट्या देऊन तेथून पसार झाले. आणि त्यानंतर रोहित यांनी मिळालेल्या पट्ट्यांची सखोल तपासणी केली असता त्यांना मोठा धक्का बसला. ज्या पट्ट्या सोन्याच्या समजून त्यांनी 4 लाख रुपये दिले होते त्या प्रत्यक्षात पितळ या धातूच्या असल्याने समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी 26 मे रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी 2 अनोळखी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 318(4) आणि 305 अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे. तर मित्रांनो, अशी ही फसवणुकीची ठाण्यात नोंद झालेली आहे. तर सोन्याच्या पट्ट्या म्हणून पितळच्या पट्ट्या त्यांना दिल्या आणि त्या व्यक्तीला 4 लाखांना गंडा घातलेला आहे. तर मित्रांनो, आपणही फसू नका आणि जागरूक राहा, सतर्क राहा. धन्यवाद.